श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। यदा लम्बोदरो हन्ति सदा प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटिझाय कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझवीण शंभो मज कोणतारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। नि रे ग रे सा नि रे ग नि रे मा ग रे सा नि रे ग मधानी मधानी ग सा। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे राजा राम। जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे गोवर्धन धार गोपाल नरत गोवर्धन धार गोपाल नरत। गोवर्धन धार गोपाल नरत गोवर्धन धार गोपाल नरत गोकुल
लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी राजा राम चरणी श्रीराम चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे रंगात देह भागो रे कीर्तन संगे रंगात देह भागो रे कीर्तन संगे राम संगे दत्ता संगे विठोबा संगे भक्ता संगे कीर्तन संगे रंगात देह भागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे स्वरूपी मान लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मान लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मान लाविता सौख्य आम्हा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा रे काम क्रोधाधिक जाती निज धामा रे सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे सत्वचिन्मय नारायण रूप धावो रे सत्वचिन्मय नारायण रूप धावो रे सत्वचिन्मय नारायण रूप धावो रे रूप धावो रूप धावो रे रूप धावो रूप धावो सत्वचिन्मय नारायण रूप धावो रे तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गावो रे तन्मय होवो नि तन्मय होवो नि तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गावो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राम राम राजा राम 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 श्रीराम राम राम राजा राम 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 सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे श्रीराम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पार्वती पते हर हर महादेव मंगलमूर्ति मोर्या राजाधिराज रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय नारद देवर्षि स्वामी महाराज की जय सब संतन की जय भारत माता की जय। नमस्कार.
जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. सा रे ग प धा प ग रे सा. साले हे शरीरा कोणाची सत्ते. साले शरीरा कोणाची सत्ते. शरीरा कोणाची सत्ते. कोण बोलवितो, कोण बोलवितो हरिवीण. कोण बोलवितो हरिवीण. सारे शरीरा कोणाची सत्ते. साले शरीरा कोणाची सत्ते. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन तुको नये. तयाचे भजन तुको नये. सारे शरीरा कोणाची सत्ते. सारे शरीरा कोणाची सत्ते.
सज्जन हो, आपल्या भारत देशाला साधू संतांची थोर अशी परंपरा लाभली आहे. आणि याच थोर संतांपैकी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आज हा निरूपणासाठी घेतलेला अभंग. संत श्रेष्ठ देहू निवासी असे तुकाराम महाराज, त्यांचा भक्तीतला अधिकार खूप मोठा आहे, अलौकिक आहे. कवी मोरोपंत आर्येमध्ये वर्णन करतात. काय आहे, कीर्तन म्हटलं की त्यात आर्या ही महत्त्वाची असते. जसं संसारात भार्या तसं कीर्तनात आर्या ही नव्हे, मोरोपंतांची आर्या. मोरोपंत म्हणतात, मुकुटमणी संतांचा, मुकुटमणी संतांचा, शिव शिव तुकया म्हणून ह्या वाणी, शिव शिव तुकया म्हणून ह्या वाणी. नेले जड वैकुंठ, नेले जड वैकुंठ, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. सज्जन हो, तुकोबाराय हे संतांचे अग्रणी आहेत. वैश्य समाजात जन्माला आले. आपल्या आजीवन वाणीने विठ्ठल विठ्ठल नामाचा उद्घोष त्याने केला. कितीतरी जड पतित जीवांचा उद्धार केला. अहो, अज्ञानी जीवांनी भक्ती मार्गाकडे वळावे, विठ्ठलाच्या भजनी लागावे, सन्मार्ग स्वीकारावा, याकरिता त्यांनी आपल्याला अनेक चांगले चांगले मार्ग सांगितले आहेत. आपल्या अभंगातून आपल्या जीवनविषयक एक आगळावेगळा सिद्धांतच त्यांनी आपल्या समोर ठेवला आहे. सज्जन हो, संतांचे कार्य म्हणूनच महान आहे. अतिशय कठीण आणि गहन असलेलं तत्त्वज्ञान संतांनी आपल्याला सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवलं. आई आपल्या छोट्या लेकराला दूध भाताचा घास भरवते की नाही, तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच आपुलकीने हे सर्व विश्वाचं तत्त्व, भक्तीचं तत्त्व आपल्याला सोप्या भाषेत समजवलं. आणि त्याचप्रमाणे आजच्या या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज आपल्याला विचारतायत, चाले हे शरीर कुणाची ये सत्ते, कोण बोलवितो हरिविण. आणि खरं आहे म्हणजे कोण बोलवतो? आपले आपल्या शरीरावर प्रेम असते, त्याला आपण सजवतो, मेकअप करतो, लिपस्टिक लावतो, आपले पांढरे केस काळे करतो, तोपर्यंत ठीक होतं. पण आजकाल काळे केस पांढरे करायचा ट्रेंड चालू आहे. थोडक्यात काय तर लोकांना आपण चांगले कसे दिसू याचा विचार सर्वजण करतात. अहो, आजकाल म्हातारे सुद्धा तरुण व्हायला लागले. रूपाने हो, शक्तीने नव्हे, कार्याने नव्हे, रूपाने. अपवाद सोडा, पण वृद्धांनी भक्तीने, सत्संगाने, हरिनामाने, समाजसेवेने, विरक्त वैराग्याने तरुण व्हावे. आपला आदर्श सगळ्या समाजासमोर ठेवावा आणि आपले जीवन यशस्वी, धन्य करावे. जीवनात दिसतो कसा याला महत्त्व नाही, तर वागतो कसा, राहतो कसा याला महत्त्व आहे. आणि म्हणून संत सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. पण सज्जन हो, ज्याने आपल्याला हे शरीर दिले, जो हा आपला देह चालवतो, त्या भगवंताबद्दल आपल्याला काहीच माहीत नसते, त्याचं आपण स्मरणच करीत नाही. अहो, देह, स्त्री, पुत्र, मित्र, सेवक, कुत्रा, मांजर, घरदार, पैसे, संपत्ती या गोष्टी सर्वांनाच आवडतात हो. आणि या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, अगदी धड पडेपर्यंत धडपड करतो, देवाकडे नवस करतो, देवाकडे या सर्व गोष्टी मागत असतो. आपलं मागणं की नाही कधी संपतच नाही. इतकं मागतो, इतकं मागतो
आणि कितीही दिलं तरी आपली झोळी शेवटी फाटकीच उरते. आणि याला कारण काय सांगा? कारण आपण ऐहिकातल्या गोष्टी मागतो, संसारातल्या गोष्टी मागतो, पण संसारच नाशिवंत आहे. त्यामुळे एक ना एक दिवस या सगळ्या गोष्टी संपतात आणि वाट्याला उरतं ते फक्त दुःखच. आमचे गुरुजी नेहमी म्हणतात, आज माणसाकडे काय नाही सांगा, माणसाकडे आज सगळं काही आहे. आपल्या घरामध्ये पण बघा, आपल्याकडे छान असा सोफा सेट आहे, कप सेट आहे, कुणाकुणाच्या घरी तो होम थिएटरचा पण सेट आजकाल असतो, दागिन्यांचा सेट आहे, कपड्यांचा सेट आहे, कितीतरी साडते, कपाट उघडलं की अंगावर पडतंय, साड्यांचा सेट आहे, कप सेट आहे, सगळे सेट घरात आहेत, पण माणूस मात्र अपसेट आहे. आणि याला कारणच असं आहे, कारण देवाकडे काय मागायचं ते आपल्याला माहीतच नाही हो. पण काळजी करायची हरकत नाही. संतांना हे माहीत होतं, संतांना माहीत होतं की आपण सर्व ऐहिकामध्येच आपला आनंद शोधणार. म्हणून संतांनी आपल्याला उद्देशून सांगितलंय, देवाकडे काय मागायचं ते लिहून ठेवलंय. समर्थ रामदास स्वामी प्रभू रामचंद्रांकडे आपण काय मागावं ते आपल्याला शिकवतात. कवी मध्यमातून म्हणतात, कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम. कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम. प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळामच दे रे राम. प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळामच दे रे राम. हितकारक ते दे रे राम, जनसुखकारक दे रे राम. अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम. मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. मज विण तू मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम. अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम. तद्रूपतामस दे रे राम, अर्थारोहण दे रे राम. तद्रूपतामस दे रे राम, अर्थारोहण दे रे राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सज्जन हो, समर्थ रामदासांनी भगवान प्रभू रामचंद्रांकडे आपण काय मागितलं पाहिजे ते या पद्यामध्ये सांगितलं. देवाकडे भक्ती मागावी, देवाकडे त्याचं नामस्मरण मागावं, देवाकडे साधू सज्जनांची संगती मागावी. हे परमेश्वरा, माझं सर्वस्व मी तुला अर्पण करू अशी मला इच्छा होऊ दे, हे परमेश्वराकडे मागावं. सज्जन हो, सर्व संतांनी आपल्याला काय सांगितलं की भगवंताला आपलं सर्वस्व द्या. आपण काय करतो? देवाला सर्व देतो पण स्व देत नाही. तो स्व मात्र आपण आपल्याजवळ ठेवतो आणि तिथूनच अहंता जन्माला येते. म्हणून संत तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतायत, चाले हे शरीर कुणाची ये सत्ते, कोण बोलवितो हरिविण. सज्जन हो, खरं तर देवाची कृपा आहे म्हणून सर्व गोष्टी आपण उत्तम रीतीने करतो. डोळ्यांनी पाहतो, ही सुंदर सृष्टी देवाने निर्माण केली आहे, ती सृष्टी पाहतो. कानांनी ऐकतो, पण आत्ताची मुलं म्हणजे आमच्याच पिढीतली मुलं हो, कानात ते हेडफोन घालतात आणि मग झालं, घरात आई वडिलांशी बोलत नाहीत का आणि कोणाशी बोलत नाहीत, आपल्याच खोलीत जाऊन बसतात.
सज्जन हो, हे कान कुणी दिले त्याचा सदुपयोग करावा. पद्यकार एका सुंदर अशा कविता एक लिहिलेली आहे आणि त्या कवितेमध्ये ते पद्यकार म्हणतायत, डोळ्यांनी आपण पाहतो, कानांनी ऐकतो, हाताने काम करतो, पायाने चालतो, जिव्हेने रस चाखतो. हे सर्व आपण करू शकतो, ही फक्त त्या परमेश्वराची कृपा आहे. अहो, आपण झोपेत असताना देखील तो आपला श्वास सुरूच ठेवतो, खाल्लेले पचवतो. तो भगवान कसा आहे पहा. ज्या वेळेस आपण जन्माला आलो त्याच्याकरिता आईच्या ठिकाणी दुधाची व्यवस्था त्याने केली. संत मध्व मुनीश्वर त्या भगवंताचं वर्णन करताना म्हणतात, रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान. रामा जननी जठरी रक्षियले मज, जननी जठरी रक्षियले मज. पोसुनी पंचही प्राण रामा, पोसुनी पंचही प्राण रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान. रामा बाहेर निघता मातेच्या स्तनी, बाहेर निघता मातेच्या स्तनी. बाहेर निघता बाहेर निघता मातेच्या स्तनी. पय केले निर्माण रामा, पय केले निर्माण रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान, रामा तू माझा यजमान, तू माझा यजमान, तू माझा यजमान. सज्जन हो, ज्याने हे सुंदर शरीर दिले, ज्याने हात दिले, पाय दिले, डोळे दिले, सुंदर नाक दिले, या हातापायांची आम्हाला किंमतच नाही. त्यांना किंमत कधी येते माहीत आहे? हात मोडल्यावर, पाय मोडल्यावर मग त्याला किंमत. सांगायचा अर्थ असा की शरीर प्रकृतीच्या बाबतीत आपण सामान्य माणसे अगदीच बेसावध असतो. मानवाला प्राप्त झालेले हे मानवी शरीर एक परम आश्चर्य असून ते एक उत्कृष्ट असे वरदान आहे. व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन, द ब्युटी ऑफ द वर्ल्ड अँड द पॅरेगॉन ऑफ ॲनिमल्स, असे एका इंग्लिश लेखकाने यथार्थ म्हटले आहे. मानवी देहाकडे पाहिल्यावर असे वाटते की विधात्याने आपले सर्व चातुर्य, माधुर्य, सौंदर्य, कौशल्य मुक्त हस्ताने उधळून ही मनुष्य देहाची विलक्षण, विस्मयकारक आणि अद्भुत मूर्ती तयार केली आहे आणि त्यात बुद्धी घालून सौंदर्याचा कळसच केलाय. अहो, हे शरीर पवित्र, पुण्यकर्म, परोपकार आणि ईश्वराच्या प्राप्तीकरिताच आहे याची जाण सर्वांनी ठेवावी. तेच शरीर जीवनात उत्तम चालेल. सज्जन हो, माणसाने अशी मिजाज, अहंकार, गर्व दाखवू नये की सगळे मीच करतो, मीच केले. करता, धरता, हरता परमेश्वर आहे हे जाणावे.
जसे गणपती अथर्व शीर्षामध्ये सांगितले आहे, त्वमेव केवलम कर्तासी, त्वमेव केवलम धर्तासी, त्वमेव केवलम हर्तासी. श्रीमद भगवद्गीतेत गोपालकृष्ण सांगतात, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशोऽर्जुन तिष्ठति, भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण सांगतात की आत्म्याच्या रूपाने ईश्वर सर्व प्राणी मात्रांमध्ये आहे. यंत्राप्रमाणे तोच आपली इंद्रिये चालवतो आणि म्हणून आपले शरीर, आपली इंद्रिये सत्कर्मात राहावीत, हरिभजनात राहावीत आणि नेहमी न विसरता त्या परमेश्वराचे स्मरण करून त्याचे अनंत उपकार आठवावेत. म्हणून कवी एका श्लोकामध्ये तेच सांगतात, कायेन वाचा मनसैन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. मी शरीर, मन, वाणी, बुद्धीने जाणता अजाणता केलेली माझी सर्व कर्मे नारायणाला अर्पण करतो. आय डेडिकेट एव्हरीथिंग टू दॅट सुप्रीम लॉर्ड नारायणा. Whatever I perform with my body, speech, mind, limbs, intellect or my inner self, either intentionally or unintentionally. सज्जन हो, या सर्व इंद्रियांच्या माध्यमातून आपण प्रपंच करीत असताना भक्ती माध्यमातून देवाला आपलासा करावा. प्रत्येक मनुष्य वास्तविक साधकच आहे, कारण 84 लक्ष योनी फेरे फिरून झाल्यावर आपल्याला लाभलेला हा मनुष्य जन्म आपले कल्याण साधून घेण्याकरिताच आहे. एका विशिष्ट आकृतीचे नाव मनुष्य असे नाही, तर त्या ठिकाणी सत आणि असत तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य याचा विवेक असतो. तोच खरोखर मनुष्य होय. सज्जन हो, आपल्यातील विवेकाला महत्त्व देऊन मनुष्य ज्ञानयोगी, कर्मयोगी, भक्तिप्रेमी, समाजप्रेमी बनू शकतो आणि अत्यंत सुगमतापूर्वक आपले कल्याण करून घेऊ शकतो. देव त्याच्यावर कृपा करतो, त्याची हाक देवापर्यंत पोहोचते. खऱ्या अर्थाने देव त्याचा संरक्षक होतो. असेच कार्य तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून करूया. मूळ पद्यात तुकाराम महाराजांनी जसं सांगितलं, त्यांनी जो बोध दिला तो बोध घेऊया, अहंकार सोडूया. हा अहंकार आपल्या प्रगतीमध्ये, आपल्या भक्तीमध्ये कसा अडथळा निर्माण करतो त्याचं चरित्र उत्तरंगामध्ये पाहूया. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात, चाले हे शरीरा कोणाची सत्ते, चाले शरीरा कोणाची सत्ते.
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सब संतन की जय देवर्षी नारद स्वामी महाराज की जय. या ठिकाणी संपूर्ण विश्व कीर्तन रंगामध्ये रंगून जावं या अट्टहासाने, या हेतूने विश्व मराठी परिषदेने हे कीर्तन विश्व नावाचं जे यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, हा जो उपक्रम राबवला आहे, त्याबद्दल त्यांचे किती आभार मानावे तेवढे कमीच आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही बसलं तरी कधीही आपण ही सुंदर अशी कीर्तनं, वेगवेगळ्या विषयावरची कीर्तनं ऐकू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे डिजिटल प्लॅटफॉर्म, डिजिटल व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे, त्यामुळे आमची तरुण पिढीसुद्धा ही जी संस्कारांची शिदोरी आहे ती आपल्यासोबत घेऊ शकते. या संस्कारांचं, या संस्कृतीचं जे प्रसार आणि प्रचाराचं काम विश्व मराठी परिषदेने हाती घेतलं आहे ते फार सुंदर आहे आणि यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. आपणही सर्वांनी या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलला सहकार्य करा. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, अधिकाधिक सबस्क्राईब करा. तर आता आपण उत्तर रंगाकडे वळूया. सज्जन हो, कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे थोडा वेळ आपण भजन करूया. शरीराच्या स्वास्थ्यासाठी जसं आपण भोजन न करतो तसं मनाच्या स्वास्थ्यासाठी भजन करूया. कीर्तनाच्या भजनासाठी सर्वांनी ताठ बसावे, डोळे मिटावेत, हाताने जोराने टाळी वाजवावी आणि भगवंताला आवडेल असे मनापासून नाम घ्यावे. बोला जय जयकार, जय जयकार विठ्ठलाचा. बोला जय जयकार, जय जयकार विठ्ठलाचा. बोला जय जयकार, जय जयकार विठ्ठलाचा. रुक्मिणी विठ्ठलाचा जय जयकार, जय जयकार. रुक्मिणी विठ्ठलाचा जय जयकार, जय जयकार. बोला जय जयकार, जय जयकार विठ्ठलाचा. रुक्मिणी विठ्ठलाचा जय जयकार, जय जयकार. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पार्वती पते हर हर महादेव मंगलमूर्ती मोरया. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. पहाटेची वेळ होती. पंढरपुरामध्ये हळूहळू जाग येऊ लागली होती. घराघरात जात्यांची घर चालू होती. सुहासिनींची सडा संमार्जन चालू होती.
पंढरीच्या सर्व दिशा उजळू लागल्या, तसं पंढरपूरच्या या महाद्वारावर नैवेद्याचे ताट घेऊन जाणाऱ्या या चिमुकल्या मुलाने सर्वांचे लक्ष वेधले. तिकडे लोकांमध्ये चर्चा होऊ लागली, कोण हो हा? तेव्हा परिचित लोक उत्तर देत, अहो हा नाम्या, दामाशेट्टी शिंप्याचा लेक. पण रोज तर दामाशेट्टी जात होते नैवेद्य दाखवायला, आज हा नाम्या कसं काय? दामाशेट्टी काही कामाकरता बाहेर गावी गेले होते. जाताना सांगून गेले होते, नाम्या, मी काही कामासाठी बाहेर गावी जात आहे, तेव्हा 4 दिवस देवाला तूच नैवेद्य दाखवायचा आहे. आणि लक्षात ठेव बरं का, देव जेवल्याशिवाय जेवायचं नाही. काय कळलं? कळलं म्हणाले. आता नामदेवांची प्रामाणिक कल्पना अशी झाली की पांडुरंग जेवतो. अहो देव काही जेवत नसतो, त्याला नैवेद्य दाखवायचा आणि आणायचा. पण ऐकायला कसं छान वाटतं, देवाला जेवायला घातल्याशिवाय जेवू नको. नाहीतर आपल्या बोलण्यातच व्यवहार आहे. देवाला नैवेद्य दाखवून आण, ठेवू नको, दाखवून आण. पण नामदेव 5 वर्षाचं ते निरागस लेकरू हो, त्यांना वाटलं मला जशी भूक लागते तशीच माझ्या पांडुरंगालाही लागत असणार. रावळ्यात गेले, मंडल केलं, त्यावर ताट ठेवलं, नैवेद्य दाखवला आणि बसला की हो हट्ट धरून. देवा जेवा बरं का, 4 दिवस बाबा गावी गेलेत, मीच येणार आहे. काय आहे, तुम्ही जेवल्याशिवाय आम्हाला पण जेवायला मिळायचं नाही हो. जेवा जेवा, लवकर जेवा. देव गप्प, हू नाही का चू नाही, काही बोले ना, नैवेद्य जेवे ना. नामदेव विचारतात, पांडुरंगा काय झालं बाबा, रागवलास का रे माझ्यावर? उशीर झाला का मला यायला? काय झालं, जेवत का नाहीस? अरे जेव बाबा जेव, जर तू जेवला नाहीस ना तर बाबा माझ्यावर रागवतील. देव तरीही गप्प, देव काही जेवे ना. आणि देव जेवत नाहीत हे पाहून नामदेव त्यांना विनवू लागले, कटीवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटीवरी हात तुझे, विटेवरी पाय. कटीवरी हात तुझे, विटेवरी पाय, पंढरीचा पांडुरंगा पाहतोसी काय, पंढरीचा पांडुरंगा पाहतोसी काय. कटीवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटीवरी हात तुझे. बाबा गेले रे परगावा, नैवेद्यासी आलो. बाबा गेले रे परगावा, नैवेद्यासी आलो. आता जेवशील म्हणून किती काळ थांबलो. भूक लागली मला हे, भूक लागली मला हे, उशीर करसी काय. पंढरीच्या पांडुरंगा पाहतोसी काय. कटीवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटीवरी हात तुझे, विटेवरी पाय, कटीवरी हात तुझे, विटेवरी पाय. नामदेव विनवतायत, देवा अरे जेवणारे लवकर. अरे 4 दिवसांनी बाबा येतील आणि मला विचारतील, नाम्या देव जेवला का? मी म्हणेन नाही. आणि मग बाबांच्या हाताचा आणि आमच्या पाठीचा चांगलाच संबंध येईल. बाबा जेव जेव, लवकर जेव. शहाणा आहे आमचा विठू, जेवतो जेवतो पटकन जेवतो. लहान मुलाला भरवण्यासाठी आपण करतो ना ते सगळे प्रकार केले हो.
पण देव काही जेवेना. शेवटी नामदेव महाराज म्हणतात, देवा तू नाही जेवत, मग मी बाबांच्या हातचा मार खाऊन मरण्यापेक्षा तुझ्या पायावर डोकं आपटून मेलेलं काय वाईट, असं म्हणाले. रागारागात मंदिराच्या बाहेर आले आणि ताड 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 करत धावत जाऊन पांडुरंगाच्या पायावर जे डोकं आदळलं, अचानक भावावस्थेत गेले. डोक्याखाली मऊ हात लागला आणि गाभाऱ्यातून आवाज आला, नाम्या, अरे दगडाचा देव कधी जेवतो का? नामदेवानी तो हात तसाच घट्ट पकडून ठेवला आणि म्हणाले, देवा अहो दगडाचा देव कधी बोलतो का? आता बोललात ना, आता जेवा मुकाट्यानं. आणि खरंच पांडुरंगाने ते ताट अगदी चाटून फस्त करून टाकलं. नामदेव जात असताना पांडुरंगाने नाम्याला जवळ घेतलं. म्हणाला, नाम्या, इतकी वर्ष त्या विटेवर उभा आहे, पण मला जेवू घालणारा तूच आलास बघ. सज्जन हो, नामदेव आहेतच एवढे श्रेष्ठ. त्यांना पांडुरंगाच्या भक्तीशिवाय, त्याच्या नामाशिवाय दुसरं काही सुचेच ना. ते अखंड नामस्मरणामध्ये असायचे. म्हणून म्हणतात ना, नामयाचे प्रेम केशवाची जाणे आणि केशवासी राहणे नामयापाशी. सज्जन हो, देव जेवला हे पाहून नामदेवांना फार आनंद झाला आणि नैवेद्याचं ते ताट घेऊन घरी आले. आणि आईला म्हणाले, आई वाढ आता मला जेवायला. आईने ते ताट बघितलं आणि रागवली. म्हणाली, अरे नाम्या, तुला देवळातनं घरी येईपर्यंत सुद्धा धीर नाही ना धरवला, लगेच ते नैवेद्याचं ताट सगळं फस्त केलंस. नामदेव म्हणतात, आई शांत हो. अगं मी नाही खाल्लं, देवाने खाल्लं. अगं इतकी वर्ष झाली तो भुकेलेला होता ग. सगळे यायचे आणि दूरवरून त्याला असा नैवेद्य दाखवून निघून जायचे. त्याला भूक लागली तरी कोणी भरवलंच नाही. आज कसं पोटभर जेवला बघ. आई म्हणते, हो तुझा देव बसलाय जेवायला. अरे 30 वर्ष झाली तुझे वडील नैवेद्याचं ताट घेऊन जातात आणि तसंच भरलेलं ताट घेऊन घरी येतात. तुझ्या हातचं बरं जेवला रे देव. नाम्या, खोटं बोलू नकोस हा. नामदेव म्हणतात, आई अगं मी खोटं नाही बोलत, खरंच देव जेवले, खरंच जेवले. आईने विचारलं, कोण होतं रे बघायला, कोण होतं? आई, अगं कुणी कशाला बघायला पाहिजे. नामदेव आईला समजावून सांगतायत, या या डोळ्यांनी मी ग पाहिला, या या डोळ्यांनी मी ग पाहिला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला. आई, या या डोळ्यांनी मी ग पाहिला, या या डोळ्यांनी मी ग पाहिला, देव जेवला ग देव जेवला. आई, कंबरेवरचा काढून हात, कालवेला दूध भात, कंबरेवरचा काढून हात, कालवेला दूध भात. कंबरेवरचा काढून हात, कालवेला दूध भात, मोरी मुरडीचा कालवला, मोरी मुरडीचा कालवला मी पाहिला. अग या या डोळ्यानं मी ग पाहिला, या या डोळ्यानं मी ग पाहिला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव जेवला ग देव जेवला.
नामदेवानी वयाच्या 5व्या वर्षी देवाला जेवू घातलं. यात काहीतरी गूढ आहे हे दामा शेट्टी समजत होते. त्यांना आनंदही झाला, पण तेवढीच भीतीही वाटली. हा जर पांडुरंगाच्या भक्तीतच गुंतला तर घरदार कोण सांभाळणार? म्हणून योग्य वयात योग्य ते व्यवसायाचं शिक्षण दिलं, त्यांचा विवाह करून दिला आणि सज्जन हो, नामदेव संसाराला लागले. उत्तम असा प्रपंच चालू होता. आता नामदेव सकाळी मंदिरामध्ये जात, दिवसभर शिंप्याचा आपला धंदा सांभाळीत आणि संध्याकाळी मंदिराच्या पायरीवर सुंदर सुंदर भजनं गात कीर्तन करत. कीर्तन करत असताना रामायण, महाभारत, भगवद्गीता, भागवत या सर्व ग्रंथांचा अभ्यास, त्याबरोबर नामदेवांचं गायन, त्यामुळे त्या कीर्तनाचा असा सुंदर प्रभाव होता. नामदेवांच्या कंठातून येणारं संगीत हे वरतत्वाला स्पर्श करणारं होतं. त्यांचा प्रत्येक शब्द जनशिक्षण करणारा होता. आणि याचा असा काही प्रभाव पडला की नामदेवांच्या कीर्तनामध्ये स्वतः विठ्ठल नाचत असे. जनाबाईंचं प्रमाण आहे त्याला, नामदेव कीर्तन करी पुढे बा नाचे पांडुरंग. सज्जन हो, फार सुंदर असा प्रपंच चालू आहे, भक्ती देखील चालू आहे. पण यात अशी गोष्ट घडली की देव आपल्या कीर्तनात नाचतात. आपण सांगितलं तर देव प्रकट होतात. याचा नामदेवांना किंचित असा अहंकार झाला आणि देवाला काही ते आवडलं नाही. देवाला काही ते चांगलं वाटलं नाही. बघा, आपल्या नाम्याला असा अहंकार होणं. नामदेवांना वाटत असे ओनली आय कॅन टॉक टू द अलमायटी गॉड. पण गॉडला ते आवडलं नाही, गॉडला ते गॉड वाटलं नाही. आणि म्हणून नामदेवांचा अहंकार काढण्यासाठी त्यांनी एक युक्ती केली. नामदेवांचा अहंकार जाण्यासाठी 2 घटना घडल्या. या दोन्ही घटना कुंभारांशी निगडीत आहेत. त्यात दुसरी घटना म्हणजे गोरोबा काकांसोबत घडलेला प्रसंग, तो सगळ्यांना माहिती आहे. पण त्याआधी नामदेवांच्या आयुष्यामध्ये अजून एक कुंभारांचा सहभाग आहे आणि ते कुंभार म्हणजेच संत राका कुंभार. पंढरपूरच्या आसपासच्या एका छोट्याशा गावामध्ये राका कुंभार राहत होते. आणि एकदा झालं असं की त्यांच्या त्या छोट्याशा घरामध्ये एक मांजरी आली. एकटी नाही आली, सोबत आपली 5 पिल्लं घेऊन आली. आणि मांजर हे दुर्दैवी प्राणी आहे, त्याला आपली पिल्लं बोक्यापासून वाचवावी लागतात. म्हणून त्या मांजराने आपली 5ही पिल्लं एका मडक्यामध्ये, एका ओल्या मडक्यामध्ये ठेवली. आता दुर्दैव असं झालं की 7 दिवस मडकी करायची आणि 7व्या दिवशी भट्टी पेटवून शेकोटी करून त्यात ती सगळी मडकी भाजायची. पण त्या नेमक्या त्याच ओल्या मडक्यामध्ये मांजरेने आपली पिल्लं ठेवली हे माहीत नसल्यामुळे बाकीच्या सगळ्या मडक्यांसोबत ते मडकंही भाजायला गेलं. आणि 7 दिवस मडकी करून झाली होती, त्यामुळे 7व्या दिवशी राका कुंभारांनी त्यांची भट्टी पेटवली, शेकोटी पेटवली. त्याबरोबर त्या शेकोटीतून धूर येऊ लागला. आता ही मांजर कुठेतरी गावात भटकायला गेली होती. तिला दूरवरून तो धूर दिसला आणि आली ना धावत. धावत आली तशी आगीत उडीच टाकू लागली. त्या पेटणाऱ्या भट्टीमध्ये उडी टाकू लागली. राका कुंभार मांजरीला पकडतायत, पुन्हा बाहेर काढतायत. मांजर परत उडी टाकते. कवी मध्यमातून याचं वर्णन करतात. अव्याजवही धावून त्वरित आली, अव्याजवही धावून त्वरित आली. अवा म्हणजे शेकोटी बरं का. महाराष्ट्र प्रांतात शेकोटीलाच अवा म्हटलं जातं. अव्याजवही धावून त्वरित आली,
झाली, भूर पाहता ती कावरीच झाली, भूर पाहता ती कावरीच झाली. भूर पाहता ती कावरीच झाली, पुढे मागे घालते येर साऱ्या, पुढे मागे घालते येर साऱ्या. मांजरीनं आगीत उडी टाकावी, राका कुंभारांनी तिला पकडून बाहेर काढावं. मांजरीनं परत उडी टाकावी, राका कुंभारांनी परत बाहेर काढावं. त्यांना काही समजेना, ही अशी का करतीये. पुढे मागे घालते येर साऱ्या, चकित होती राका कुंभार, चकित होती राका कुंभार. अव्याजवळी धावोनी त्वरित आली, अव्याजवळी अव्याजवळी अव्याजवळी. राका कुंभारांना काहीच सुचेना हो. शेवटी त्यांनी मांजरीला आगीतून बाहेर काढलं आणि घट्ट पकडून ठेवलं. त्या मांजरीला कळेना, माझी भावना कशी सांगू याला. तिला बोलताही येईना हो. शेवटी त्या मांजरीनं राका कुंभाराचा हात चाटायला सुरुवात केली. एखादी मांजरी आपल्या पिल्लाला कशी चाटते तसंच हात चाटायला सुरुवात केली. तेव्हा राका कुंभारांच्या लक्षात आलं, अरे देवा, हिची पिल्लं त्या मडक्यात होती की काय. आपल्या बायकोला विचारलं, मुलीला विचारलं. त्या दोघी म्हणाल्या, आम्हाला नाही माहीत. राका कुंभारांनी पांडुरंगाकडे प्रार्थना केली, देवा, आजपर्यंत माझ्या हातून कुणाचं वाटोळं केलं नाही बघ. आज जर या मांजरीची 5-5 पिल्लं माझ्यामुळे मारली गेली तर खूप मोठं पाप होईल. पांडुरंगा, पांडुरंगा, तुला पाहिजे तर इकडचा सगळा बोरी बिस्तारा उचलून तुझ्या पंढरपुरामध्ये येईन, तुझी सेवा करीन, भक्तांची सेवा करीन, पण त्या मांजरीच्या पिल्लाला काही होता कामा नये देवा, काही होता कामा नये. सज्जन हो, भट्टी शांत झाली तशी सगळी मडकी बाहेर काढली आणि त्या मांजरीला माहीत होतं आपली पिल्लं कोणत्या मडक्यात आहेत. तिनं ते मडकं ओढलं आणि ते मडकं उलटं केलं. सर्वजण पाहतात तो काय, 5च्या 5ही पिल्लं जिवंत होती. राका कुंभारांना आनंद झाला. पांडुरंगाला म्हणाले, देवा, माझ्यासाठी केवढा कष्टलास बाबा. जवळ येणाऱ्या प्रत्येकाला जाळून टाकायचं हा आगीचा धर्म, पण तू आगीला आज्ञा केलीस, माझ्या भक्ताची अवाज्ञा होता कामा नये. 5ही पिल्लं जिवंत राहिली. तू तुझा शब्द पाळलास देवा, आता मी माझा शब्द पाळीन. म्हणून राका कुंभार आपल्या पत्नीला आणि आपल्या छोट्या मुलीला घेऊन पंढरपुरामध्ये राहू लागले. एका वृक्षाखाली राहत होते. सर्व भक्तांची सेवा करत होते. तेव्हा असा प्रसंग घडला की एके दिवशी राका कुंभारांची मुलगी आणि नामदेवांची मुलगी एकत्र चंद्रभागेच्या तीरावर भेटले कपडे धुवायला. राका कुंभारांच्या मुलीनं आपल्या बाबांचं धुतलेलं धोतर झटकलं आणि त्याचं पाणी नामदेवांच्या मुलीवर पडलं. रागवली, विचारायला लागली, कुणाची का लेक तू. ही म्हणाली, मी राका कुंभारांची लेक. काय कळतंय का नाही तुला, माझ्यावर पाणी उडालं ना. राका कुंभारांच्या लेकीनं विचारलं, तू कोणाची लेक. ती म्हणाली, मी नामदेवांची लेक आहे. आणि ही पटकन म्हणाली, म्हणून तू अहंकारी. तिला राग आला. आपल्या वडिलांकडे गेली, त्यांना सगळा प्रसंग सांगितला आणि हे ऐकून नामदेव थेट पांडुरंगाकडे गेले. म्हणाले, देवा, कोण तो राका कुंभार राहतो त्याची लेक माझ्या लेकीला म्हणते तुझा बाप अहंकारी म्हणून तू अहंकारी. त्याची मिजाज उतरवा. ते दारिद्र्यामध्ये राहतात त्यामुळे ते लोभीच असणार. त्यांचा लोभ किती आहे याची परीक्षा घ्या पांडुरंगा.
आपणच एक युक्ती पांडुरंगाला सुचवली आणि म्हणून नामदेव महाराज आणि पांडुरंग एका झाडात मागे लपून राका कुंभारांची फजिती पाहू लागले. त्यांची परीक्षा घेत होते. खरं तर त्यांनी काय केलं की राका कुंभारांच्या रोजच्या वाटेवर एक सोन्याचं नाणं ठेवलं. आता राका कुंभार रोजच्या आपल्या कामाला जात होते तेव्हा त्या वाटेवरून चालले आणि त्यांचं लक्ष त्या सोन्याच्या नाण्यावर पडलं. त्यांना कळलं खरंच सोनं असेल, कारण त्या काही बेंटेक्स नव्हतं. ते सोनं पाहिलं पण मनात विचार आला, मला या सोन्याचा काही मोह नाही, पण माझ्या मुलीला याचा मोह होऊ शकतो. म्हणून राका कुंभार खाली बसले आणि ते नाणं झाकायला त्यावर माती टाकू लागले. तेवढ्यात त्यांची पत्नी आणि त्यांची लेकही तिथे आली आणि दोघी विचारू लागल्या, बाबा नक्की काय करताय तुम्ही? आता खोटं कसं बोलणार? राका कुंभारांनी लेकीला म्हटलं, बाळा मला इथे हे सोन्याचं नाणं सापडलं ग, मला काही त्याचा मोह नाही, पण तुला याचा मोह होऊ शकतो. आणि एकदा का या धनाचा मोह झाला तर पांडुरंगाची भक्ती जी आपण करतो ते जे भक्तीचं धन आपल्याकडे आहे तिथे दुर्लक्ष होणार आहे. म्हणून हे सोन्याचं नाणं मी झाकून ठेवत होतो. सज्जन हो, धन दोन प्रकारचं असतं बघा. एक पैसा हे धन आणि दुसरं हरी नामस्मरण हे धन. कवी षड्जातून वर्णन करतात, निर्धन को धन राम हमारो, निर्धन को धन राम हमारो. निर्धन को धन राम हमारो, खात न खर्चत चोर न लूटत, खात न खर्चत चोर न लूटत. खात न खर्चत चोर न लूटत, साते आवत राम हमारो, साते आवत राम हमारो. निर्धन को धन राम हमारो, निर्धन को धन, निर्धन को धन, निर्धन को धन राम. सज्जन हो, राका कुंभारांनी आपल्या लेकीला सांगितलं, या सोन्याचा तुला मोह होता नाही बाळा. तेव्हा राका कुंभारांची लेक काय म्हणाली? नीट आहे का? ती म्हणाली, बाबा मला या सोन्याचा मोह होईल असं तुम्हाला वाटलं तरी कसं हो? अहो माझा बाप संपूर्ण जगामध्ये श्रीमंत आहे. राका कुंभार म्हणतात, लेकी काय माझी मस्करी करतेस ग? कसा बसा रुपया कमवतो, एका वेळेचं जेवण कमवतो आणि तू मला श्रीमंत म्हणतेस? राका कुंभारांची मुलगी म्हणाली, बाबा जर परमेश्वराला त्या पांडुरंगाला श्रीमंतामधला श्रीमंत म्हणायचं असेल तर पांडुरंग तुमची आज्ञा ऐकतो म्हणजे तुम्ही किती श्रीमंत. बाबा धन दौलत पैसा संपत्ती घोडे गाडी यातली किती संपत्ती भट्टीत टाकली तर मांजरीची पिल्लं जिवंत बाहेर आली असती. ती जिवंत वाचली कारण तो तुमचा शब्द होता बाबा, तो तुमचा शब्द होता. पांडुरंगा मांजरीची पिल्लं जिवंत वाचली पाहिजेत आणि वाचली किती. त्यामुळे पांडुरंग जर तुमची आज्ञा ऐकतो तर तुमच्यापेक्षा दुसरा श्रीमंत कोण? मला या सोन्याचा मोह नाही बाबा. फार सुंदर असं हरिभक्तीत रममाण असणारं हे कुटुंब होतं. नामदेवानी आणि पांडुरंगाने सर्व पाहिला, सर्व प्रकार पाहिला. राका कुंभारांची माफी मागितली आणि तेव्हा पांडुरंगाने नामदेवांना सांगितले,
अजाणतेपणी का होईना, पण तुझ्या हातून एका कुंभाराचा अवमान झाला. आता जेव्हा एका कुंभाराच्या हातून तुझा अवमान होईल तेव्हा प्रगती मोकळी. आणि त्यानंतर मग गोरोबा काकांची ती कथा आहे ज्यात सर्व संतांची दाटी जमली होती. सर्वांनी नामदेवांना नमस्कार केला, पण मुक्ताईने काही नमस्कार केला नाही. नामदेवांना ज्ञानदेवांना ती म्हणाली, अरे दादा, मी काही यांना नमस्कार करणार नाही म्हणाली. हे मडकं अजून कच्चंच आहे रे बाबा. गोरोबांना म्हणाली, गोरोबा काका बघा होय मडकं कच्चं आहे का नाही ते. आणि गोरोबांनी फक्त धापटनं काढलं. मात्र नामदेवांना राग आला. पांडुरंगाकडे गेले, कंप्लेंट केली त्यांची, मला कच्चा म्हणतात म्हणाले. आणि तेव्हा पांडुरंगाने नामदेवांना सांगितलं, नाम्या तू माझ्यासोबत संवाद साधतोस तोपर्यंत ठीक आहे, पण सद्गुरूचा अनुग्रह जोपर्यंत तुला नाही तोपर्यंत तुला पूर्णता नाही. औंध्या नागनाथाला विसोबा खेचरांकडे पाठवलं. विसोबांकडे नामदेव जाऊन बघतात, तो काय सुंदर असं दृश्य होतं. आपल्याला माहीतच आहे, पायात वाहणा घालून शंकराच्या पिंडीकडे पाय ठेवून झोपले होते. नामदेव म्हणतात, वा काय गुरु सांगितलंय. त्यांनी विसोबांना म्हणाले, विसोबा अहो काय करताय, देवासमोर असं झोपतात का, इथे पाय ठेवतात. विसोबा म्हणाले, नाम्या अरे जिथे भगवंत नाही तिथे माझे पाय ठेव. आणि नामदेवानी जिथे जिथे विसोबांचे पाय ठेवले तिथून एक नवीन शिवपिंड जन्माला आली. सज्जन हो, इथे महत्त्वाची आहे ती मनात झालेली बदलाची प्रक्रिया. नामदेवांच्या लक्षात आलं की आजपर्यंत मी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्ती समोर उभा राहून म्हणत होतो, देवा प्रकट व्हा, देवा प्रकट व्हा. ती शक्ती, ते चैतन्य तिथेच प्रकट होऊ शकतं अशी माझी धारणा होती. पण आता मला कळलं की ती शक्ती कुठेही प्रकट होऊ शकते. संपूर्ण विश्वामध्ये ती शक्ती भरलेली आहे. तुका म्हणे विटो भरला सबाही, तया उणे काही चराचरी. पूर्वरंगामध्ये सांगितल्याप्रमाणे हे नामदेवांच्या लक्षात आलं. आणि मी जर पंढरपुरातल्या पांडुरंगाची काळजी घेतो तर या विश्वातील सर्व जीवांची पांडुरंग स्वरूप समजून काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे, हे नामदेवांच्या लक्षात आलं. आणि तिथे त्यांना सिद्ध स्थिती प्राप्त झाली. म्हणून सज्जन हो, मूळ पद्यात सांगितलं होतं की नाही, जोपर्यंत आपला अहंकार नष्ट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला देवाचं सानिध्य भेटत नाही. आणि देवच आपला अहंकार काढण्यासाठी आपली मदत करतो. कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन आपला अहंकार काढून टाकतो. परमेश्वर समाजामध्येच आहे, पण तो पाहण्यासाठी आपण अहंकार सोडला पाहिजे. जनी आहे जनार्दन परितया ते पहावया सांडी अभिमान. म्हणून माणसाने अहंकार सोडावा, नम्रपणे भगवंताची सेवा करावी, देशाची सेवा करावी, लोकांची सेवा करावी, सद्गुणांचे जतन करावे आणि आपले जीवन धन्य करावे. मूळ पद्यात पद्यकार तेच सांगतात. साले हे शरीर कोणाची गे सत्ते, साले हे शरीर कोणाची गे सत्ते. साले हे शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरी वीण, कोण बोलवितो हरी वीण. साले हे शरीर कोणाचे सत्ते, साले हे शरीर कोणाचे सत्ते, साले हे शरीर कोणाचे सत्ते.
कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.